हा, तर इथे ही एक्सरसाइज कॉन्ट्रॅक्टिंग एक्सरसाइज दिले, अॅनल कॉन्ट्रॅक्टिंग. आपला रेक्टल एरिया. द एक्सरसाइज हेल्प स्टिम्युलेट द पेरिनियल एरिया व्हेन यू सिट फॉर लॉंग periods of time, feel weak and have a bloated stomach. The perineal rectal area loses its elasticity. This can cause hemorrhoidal constipation and various sexual disorders. बरं, आता काय आपले बरेचसे मुलं जी आहेत ती दिवसभर बसलेली असतात, एका ठिकाणी बसलेली असतात, दिवसभर काम करतात लॅपटॉप वरती. तर त्याच्यामुळे काय होतं ना, की एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्यामुळे त्यांचं जे ब्लॉटेड स्टमक, स्टमक मध्ये ब्लॉटेड होतं. तसंच फील विकनेस आल्यासारखं होतं. आणि तसंच आपला हा रेक्टलचा एरिया जो आहे, मागचा सगळ्यात खालचा पाठीच्या कण्याचा सगळ्यात खालचा जो एरिया आहे, तिथे इलॅस्टिसिटी कमी होऊन जाते त्याची. आणि त्याच्यामुळे काय होतं, हिमोरॉइड, कॉन्स्टिपेशन आणि वेरियस सेक्शुअल डिसऑर्डर्स होतात. तर अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम्स होतात. कारण कारण एक्सरसाइजच नाही ना, एका ठिकाणी कंटिन्युअस बसल्यामुळे तिथे ते दाबलं जातं आणि एनर्जी पण तिथे हे होते. तर मग करायचं काय? तर त्यांनी मेथड दिलेली आहे. फर्स्ट इनहेल अँड होल्ड व्हाईल कॉन्ट्रॅक्टिंग युअर अॅनस. आपण ती कोणती मुद्रा आहे? काल खाली अॅनसला आपण असं खेचतो. श्वास घ्यायचा आणि अॅनसला असं खालून खेचायचं, टाईट करायचं. आणि मग श्वास सोडतो तेव्हा अॅनसला मोकळं करायचं. खेचरी नाही, काहीतरी नाव आहे, आता मी नंतर सांगेल, ग्रुपवरती टाकेल. तर काय करायचं, आपण जेव्हा श्वास घेतो ना, तेव्हा अॅनसला असं ओढायचं वर. आणि बंद लावतो आपण, बंद लावतात. बंध, हा बंध लावतो ते पण सेम सेम सेम, बंध पण तसंच. आणि मुद्रा पण आहे, ती एक मुद्रा पण आहे. तर ती असं अॅनसचे जे मसल्स आहेत त्यांना खेचायचं, ऑल द वे टू द नेवल, नेवल पर्यंत आणायचं त्यांना असं खेचून. आणि सोडायचं, श्वास सोडतो तेव्हा सोडून द्यायचं, परत खेचायचं, परत सोडून द्यायचं. स्क्वीज करायचं त्याला. बटक्सला सुद्धा आपल्या टाईट करायचं आणि स्क्वीज करायचं, दाबून ठेवायचं थोडा वेळ श्वास सुद्धा. आणि एक्झेल करताना रिलॅक्स करायचे ते मसल्स. तर अशा प्रकारे हे करायचं. ह्याच्यामुळे काय होतं, प्रिव्हेंट अँड हील्स द हिमोरॉइड्स, वजायनल इचिंग्स, ॲज वेल ॲज ब्लॅडर, युरेथ्रा, युरिन, प्रोस्टेट, रिप्रोडक्टिव्ह आणि युरिनरी ट्रॅक डिसऑर्डर्स. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स याच्यामुळे, वजायनल प्रॉब्लेम्स काही असतील, युरिनरी ब्लॅडरचे काही प्रॉब्लेम्स असतील, लघवी होणं, लघवी नाही होणं, कमी होणं, युरेथ्राचे प्रॉब्लेम्स, युरिनचे प्रॉब्लेम्स, प्रोस्टेटचे प्रॉब्लेम्स माणसांमध्ये, रिप्रोडक्टिव्हचे काही प्रॉब्लेम्स, युरिनरी ट्रॅकचे काही डिसऑर्डर्स, UTI होतात मुलींना, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होतात. तर हे सगळे जे आहेत, ही मुद्रा केल्याने काय होतं, की ते कमी होऊन जाऊ शकतं. इफ अक्यूट इन्फ्लेमेशन अरायझेस, दिस एक्सरसाइज इज एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह. आणि तुम्हाला जर इन्फ्लेमेशन खूप अक्यूट झालेलं आहे, तर ही एक्सरसाइज फार चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करते त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी. तसंच इट ऑल्सो एड्स इन प्रिव्हेन्शन ऑफ युटेराईन अँड प्रोस्टेट कॅन्सर. युटेराईन कॅन्सर झाला असेल, प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल, तर त्याला सुद्धा मदत होणार क्युअर करायला. इट प्रिव्हेंट्स किडनी डिसीजेस, कोलॉन कॅन्सर, किडनीचे काही प्रॉब्लेम्स असतील, कोलांचे काही कॅन्सर्स असतील. कोलान म्हणजे आपल्या अॅनसचा तो शेवटचा भाग, पाईल्सचा, जिथे पाईल्स वगैरे होतं, तो कोलांचा भाग असतो. तर त्याचा काही कॅन्सर झालेला असेल, तर त्याला सुद्धा मदत होईल हेल्दी होण्यासाठी तिथले पार्ट. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स इनकंटिन्युअन्स इन बाउल अँड ब्लॅडर, म्हणजे संडास होण्याला जो त्रास होतो त्याला सुद्धा मदत होईल व्यवस्थित होण्यासाठी. तर हे अशा प्रकारे हे ह्या मुद्रेचा फायदा होतो. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स इन बाउल अँड दिस एक्सरसाइज हेल्प्स इम्पोर्टन्स अँड इरेक्टाईल डिसऑर्डर्स इन मेन. आता माणसांमध्ये
याचे पण प्रॉब्लेम्स असतात, सेक्शुअल काही, तर ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात जर रेग्युलर ही एक्सरसाइज त्यांनी केली तर. इट हेल्प्स मेंटेन अँड इम्प्रूव्ह इलॅस्टिसिटी इन द व्हजायनल एरिया. आपले व्हजायनल एरियाचे जे मसल्स आहेत त्याची इलॅस्टिसिटीला व्यवस्थित ठेवण्यासाठी हे मदत करतं. त्याच्यामुळे फिमेल काही सेक्शुअल डिसऑर्डर्स असतील तर ते सुद्धा निघून जातात. इट हेल्प्स प्रमोट हेल्दी सेक्शुअल रिलेशनशिप, आणि त्याच्यामुळे जर दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, हेल्दी झालं, तर सेक्शुअल रिलेशनशिप सुद्धा मग चांगली राहते, हेल्दी राहते. मग ते झालं ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा, ह्या मुद्रेचे फायदे आहेत. आणि त्याच्यामुळे लार्ज इंटेस्टाईनचे जे मेरिडियन आहे, ती मेरिडियन स्ट्रॉंग होते, आणि त्याच्यामधले जे काही डिसऑर्डर असतील, इम्बॅलन्स झाली असेल ती एनर्जी त्या मेरिडियन मधली, तर ती बॅलन्स होऊन जाते. त्याच्यानंतर आहे ही स्टमक मेरिडियन. स्टमक, आपलं जे स्टमक आहे, पोटातला जो भाग आहे, ती स्टमकची जी मेरिडियन आहे ही डोळ्यापासून सुरुवात होते. आता ही इथे संपली होती. लार्ज इंटेस्टाईन जिथे एक मेरिडियन संपते, लगेच ती दुसरी मेरिडियन तिथूनच सुरू होत असते. तर आता ही इथे संपली होती, नाकाच्या बाजूला, बरोबर इथे खाली लार्ज इंटेस्टाईन इथे संपली होती. आता ही इथून सुरू झाली. डोळ्याचा जो हा इथला खालचा जो भाग आहे, बरोबर मध्यभाग, डोळ्याच्या आपला जो खालचा भाग आहे त्याच्या बरोबर मध्यभागातून हे पॉइंट सुरू होतात स्टमकचे. ही ही अशा प्रकारे ही स्टमक मेरिडियन येते, आणि ही कानाजवळ जाऊन ही वरती जाते, आणि वरती जाऊन ही अशा प्रकारे खाली येते. हा आपला जो निप्पलचा भाग आहे, बरोबर तिथून ही खाली जाते आहे. आणि पोटाचा हा जो आपला बेंबीचा भाग आहे, नेव्हल रिजन आहे, त्या नेव्हलच्या 2 बोट दूर आहे हे. तर हे इथून असं ही जाते, इथे खाली येते, आणि इथून हा कमरेचा जो भाग आहे, इथून ही अशी मांडीतून मग ही गुडघ्याच्या बाहेरच्या साईडने हे पॉइंट्स असे येतात इथे, इथून वळून ही येते. हे दुसरं जे बोट आहे आपलं पायाचं, त्या पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये येऊन ही संपते आहे. तर हे अशी ही आहे स्टमक मेरिडियन. आपण जे जोडवं घालतो की नाही, तर आपल्या पोटाचा प्रॉब्लेम व्यवस्थित राहावा, पोट आपलं व्यवस्थित राहावं म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला जोडवे घालून दिलेत पायामध्ये. तो जो बोट आहे त्याला थोडस असं गोल फिरवा, दाबून जरा त्या बोटाला गोल फिरवा. तिथे काय होतंय बघा बरं. त्या बोटाला, नखाचा जो भाग आहे ना, त्याला असं गोल फिरवा, दाबून. थोडं दाबून गोल फिरवायचं, ट्विस्ट करायचं त्याला. मग मागून पुढून प्रेस करायचं. दुखतो ना तो? दुखतोय ना? हो हो, जाणवतोय. हा, हे स्टमक मेरिडियनचं ना नेहमी आपल्या पोटामध्ये प्रॉब्लेम असतो, आणि तो केव्हाही पोटाचा जर त्रास झाला ना, तर हे जे बोट आहे ना, त्याला असं चांगलं पिळून घ्यायचं, त्याला चांगलं ट्विस्ट करायचं, आणि ते ते ट्विस्ट केलं ना की आपला जो पोटाचा त्रास आहे तो सगळा निघून जातो, कमी होऊन जातो मग तो. आणि ह्याला रोज ट्विस्ट करायचं, रोज जेव्हाही आपल्याला आठवतं ना, तेव्हा ह्या बोटाला नेहमी ट्विस्ट करायचं. जोडवं घातलेलं आहे त्या बोटाला, काहीतरी कारण आहे म्हणूनच आपल्याला त्या बोटामध्ये जोडवे घालून दिलेले आहेत. तर ते काय करायचं, त्या बोटाला रोज ट्विस्ट करायचं. त्याच्याने आपलं पोट जर चांगलं राहिलं तर सगळं शरीर चांगलं राहतं. आपलं पोट जर चांगलं राहिलं तर सगळं शरीर चांगलं राहतं. आणि म्हणून, कारण मेन डायजेशनचं काम कुठे होत आहे, तर स्टमक मध्ये होत आहे ना. मेन डायजेशन आपलं कुठे होत आहे, स्टमक मध्ये होत आहे. आणि ते स्टमक मध्ये तुमचं डायजेशनच व्यवस्थित झालं पाहिजे. डायजेशन व्यवस्थित झालं म्हणजे ब्लड तयार होणार, आणि ब्लड ते ऍब्सॉर्ब होणार, आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार. तुम्हाला हाय बीपी नाही होणार, लो बीपी नाही होणार. मग ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित, लंग्स मध्ये ते लंग्सचं कार्य चांगलं चालेल, हार्टचं कार्य चांगलं चालेल. तर सगळं प्रॉब्लेम्स
प्रॉब्लेम कुठून सुरू होतात, जर तुमचं स्टमकच जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळे जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स चांगल्या रीतीने काम करणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या स्टमक कडे लक्ष देणं. स्टमक महत्वाचं आहे. रक्तच नाही बनलं तर ते हृदयाकडे जाणारच नाही, लंग्स त्याला प्युरिफायच करणार नाही आणि मग ते सर्क्युलेशनच होणार नाही. मग हाय बीपीचा त्रास, लो बीपीचा त्रास हे जे होतात हे सगळे त्रास होणार नाहीत. म्हणून ही स्टमक मेरिडियन आहे. आपण आता फक्त ते बघतो आहे हे पॉइंट्स की कुठे कुठे कशी ती मेरिडियन चाललेली आहे. तर ही मेरिडियन डोळ्यापासून सुरू होते आहे, डोळ्याचा खालचा जो भाग आहे इथून ही सुरू झालेली आहे. ही नाकाच्या हा जो इथे संपतोय लार्ज इंटेस्टाईनच्या त्याच्या बाजूला हा दुसरा स्टमकचा पण पॉइंट आहे. हे जे पॉइंट्स आहेत हे दात दुखणे वगैरे जे आहे ना, सायनसचे जे आपल्याला सायनसचा जेव्हा त्रास होतो, सर्दी पडसं, तर ह्या पॉइंटचा आपण उपयोग करायचा आहे. आपल्याला सर्दी होत असेल, सायनसचा त्रास होत असेल, डोळ्याचा काही त्रास असेल तर हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंटचा उपयोग आपल्याला करायचा आहे. नंतर पोटासाठी हे सगळे आहेत स्टमक, ही आहे स्टमक मेरिडियन. स्टमक मेरिडियन हायली ऍसिडिक अँड स्मेली, environment pH 1.5 to 2, secretion of hydrochloric acid. आपल्या स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होत असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड कशासाठी सिक्रेट होतं आपल्या शरीरात, तर आपण जे काही खातो तर ते विरघळायला पाहिजे ना. तर अग्नितत्व आपल्या स्टमक मध्येच आहे. अग्नितत्व कुठे आहे शरीरामध्ये, तर ते आहे आपल्या स्टमक मध्ये हे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होत असतं. त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये आपण खाल्लेलं जे आहे ते विरघळतं. जसं आपण पाण्यामध्ये साखर घालतो आणि ती साखर जशी विरघळते, मीठ आपण पाण्यामध्ये मीठ घातलं की मीठ त्या पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होतं. तसंच आपल्या शरीरामध्ये स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होत असतं आणि त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये आपण खाल्लेलं अन्न जे आहे ते विरघळतं, एक प्रकारे विरघळतच म्हणूया. आणि ते विरघळ म्हणजे त्याचं डायजेशन होतं आणि मग ते जे काही पाचक असा रस तयार होतो तो रस मग शोषला जातो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. तर हे स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि त्याचा पीएच जो आहे तो पीएच 1.5 to 2 इतकं सिक्रेशनचा पीएच असतो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. द स्टमक्स इंटेरियर कॅन सिक्रेट 2 to 3 liters ऑफ गॅस्ट्रिक फ्लुइड पर डे. आपलं स्टमकचा इंटेरियर आतली जी त्वचा आहे, स्टमकच्या आतली जी स्किन आहे तिच्यामधून 2 ते 3 लिटर गॅस्ट्रिक फ्लुइड दररोज सिक्रेट होत असतं आणि त्याच्यामध्येच आपण खाल्लेलं अन्न ते विरघळतं. इट ब्रेक डाऊन द फूड अँड एंटर द इंटेस्टाईन. ह्याच्यामध्येच ते ब्रेकडाऊन होतं फूडचं आणि ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते इंटेस्टाईन मध्ये पुढे ढकललं जातं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं. आणि मग हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मेंटल अस्पेक्ट्स, ब्रूडिंग, then regrets, leads to suit moods, mindless eating, irregular eating habits, eating too much food, lies down after eating, sluggish form food, worrying about the food and stomach conditions, lackluster skin, blank facial expressions. तर हे स्टमकचे काही डिसऑर्डर्स आहेत, मेंटल अस्पेक्ट्स आहेत की आपण हे फूड खाल्ल्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि फूड पण आपण खूप विचार करून खायला पाहिजे. तसंच जेवण करताना चिंता नाही करायची, तर त्याचा इफेक्ट आपल्या पूर्ण शरीरावरती होत असतो, डायजेशन वरती होत असतो. स्टमक मेरिडियन ऍक्टिव्हेशन विल असिस्ट ऍब्डोमिनल डिस्टेन्शन, इडिमा. आता हे स्टमक मेरिडियनचं ऍक्टिव्हेशन मुळे काय होतं, ऍब्डोमिनल डिस्टेन्शन, इडिमा, इपिगॅस्ट्रिक पेन, ओमिटिंग हंगर, नोज ब्लीड्स,
head aches about the around the forehead and occipital region, stiffness in the knees and legs, pins and needles in the feet, uh, LE atrophy, pain on the lateral surface of the legs, dry lip, loss of appetite, acid dyspepsia, upset stomach, gastric ulcer, emotional disorders, डिप्रेशन, मॅनिक डिप्रेसिव्ह. तर हे रॅशेस अराउंड द माउथ. आपल्या स्टमक मध्ये एनर्जी तुमची इम्बॅलन्स झाली आणि हीट जास्त झाली किंवा हीट कमी झाली तर वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला होतात. इडिमा, सूज येणे, आपल्या शरीरावरती सूज येणे, इपिगॅस्ट्रिक पेन, आपल्या पोटामध्ये दुखतं, ओमिटिंग, पचन व्यवस्थित नाही झालं तर उलटी होऊन जाते, खूप भूक लागणे. बऱ्याच वेळा काय होतं की खूप भूक लागते किंवा मग भूकच लागत नाही, नाकातून रक्त येणं, हे सुद्धा ह्याचाच सिम्पटम आहे. आपल्या तोंडामध्ये जे अल्सर येतात ना, आपण ज्याला छाले म्हणतो, हे जे छाले येतात ना, हे छाले कशामुळे येतात तर हे आपल्या स्टमक मध्ये खूप हीट झाल्यामुळे ती हीट जी आहे ही छाल्यांच्या रूपामध्ये आपल्या आतमध्ये तोंडामध्ये छाले येतात. तसंच आपलं डोकं दुखतं, आपलं जे फोरहेड आहे, आपल्या कपाळाच्या भोवती जे दुखतं ते दुखणं सुद्धा ह्या स्टमक मध्ये हीट झाल्यामुळेच होतं. रॅशेस अराउंड द माउथ, चेहऱ्यावरती अशा धारी धारी दिसतात, रॅशेस दिसतात चेहऱ्यावरती, पोटामध्ये खूप दुखतं, स्टिफनेस इन द नी अँड लेग्स, आपल्या नीज मध्ये, गुडघ्यामध्ये, पायामध्ये असं कठीणपणा येतो की आपण ते पाय वाकवू नाही शकत. पिन्स अँड निडल्स इन द फीट, म्हणजे असं टोचल्यासारखं वाटतं पायामध्ये. एलिएट्रोपी, पेन ऑन द लॅटरल सरफेस ऑफ द लेग्स, दोघी बाजूला पायाच्या असं दुखतं. ओठ खूप कोरडे पडून जातात, असे ड्राय होतात आणि असे धाऱ्या धाऱ्या आपलं रक्त येतं ओठांमधून. तर हे सगळं तुमचं स्टमक जे आहे, हे स्टमक मध्ये हीट खूप झाली की पचलं नाही बरोबर. पचन का होतं, तिथे सडतं ते. व्यवस्थित आपण बाहेरचं अन्न खातो ते त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेले असतात आणि ते जे आहे ते आपल्याला पचायला जड असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की हे सगळे प्रॉब्लेम स्टमक मध्ये निर्माण होतात, खूप हीट होते मग, आणि त्या हीटमुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. लॉस ऑफ एपेटाईट, आपल्याला भूक नाही लागत. ऍसिड डिस्पेप्सिया, म्हणजे तुमचं ऍसिड व्यवस्थित सिक्रिशन होत नाही, अपसेट स्टमक. गॅस्ट्रिक अल्सर, आतमधून सुद्धा गॅस्ट्रिक अल्सर. आता जसे तोंडामध्ये छाले होतात ना, तसेच आतमध्ये स्टमकच्या आतमध्ये सुद्धा छाले होतात. इतकं ते हीट होऊन जाते, इतकं हे होतं की आतमध्ये सुद्धा छाले होतात, त्याला गॅस्ट्रिक अल्सर म्हणतात. इमोशनल डिसऑर्डर्स, मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की इमोशनल डिसऑर्डर्स होतात. मग सगळे इमोशन्स मुळे असे आपले इमोशन्स खूप डिस्टर्ब होतात. डिप्रेशन मध्ये जातो तो माणूस, मॅनिक डिप्रेसिव्ह, डिप्रेशन मध्ये चालला जातो तो माणूस. तर हे सगळं जे आहे हे स्टमकचे काही स्टमक मध्ये इम्बॅलन्समुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत. काही एक्सरसाइज दिलेल्या आहेत. ही जी स्टमकची जी मेरिडियन आहे ही अशा प्रकारे येते आहे ना, मग म्हणून काय करायचं, स्ट्रेच करायचं. ह्याला हाताला आपण स्ट्रेच केलं की काय होणार, ही ताणली जाणार. ती जी मेरिडियन आहे ती मेरिडियन ताणली गेल्यामुळे इथे जर काही स्टॅग्नेट झालेली असेल, एनर्जी साचून राहिलेली असेल, ती ऊर्जा, तर ती ऊर्जा मोकळी होते. ब्लॉकेजेस काही जर असतील ऍबडॉमेन मध्ये तर ते रिलीज होतात. आणि म्हणून हे अशा प्रकारे एक एक हात वरती करून त्याला एक्सरसाइज करायची आहे. इथे दाखवलेलं आहे त्या प्रकारे एक्सरसाइज करायची. प्रेस युअर लेफ्ट हँड ऑन द सोल, ह्या अशा प्रकारे एक हात खाली ठेवायचा आहे आणि दुसरा हात अशा प्रकारे स्ट्रेच करायचा आहे.
मग हा हात झाला की हा हात करायचा, ह्या पायावरती हात ठेवायचा आणि दुसरा हात वरती स्ट्रेच करायचा. अशा प्रकारे ही एक्सरसाइज करायची, म्हणजे आपल्या स्टमकची जी मेरिडियन आहे ती मेरिडियन ताणली गेली पाहिजे आणि तिच्यामधले एनर्जी जे ब्लॉकेजेस जे आहेत, स्टॅग्नेट एनर्जी जी आहे ती रिलीज होईल आणि त्याचा प्रवाह जो आहे त्या ऊर्जेचा व्यवस्थितरित्या होईल. तर ही एक एक्सरसाइज आहे. दुसरी, accumulate the heat energy in the lower abdomen and enables more productive digestion. आणि जर शरीर इथे हीट साचून राहिली, आपल्या पोटामध्ये जर हीट साचून राहिली ऍबडॉमेन मध्ये, तर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे, ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. नॉर्मली कम्फर्टेबली एक्झॅगरेट कॉन्ट्रॅक्टिंग ऍबडॉमिनल मुवमेंट्स. हा, ते जसं आपण कपालभाती करतो की नाही, तसं हे बेलीला जे आहे आपल्या नाभीला कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचं आणि सोडायचं. त्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि सोडायचं नॉर्मली कम्फर्टेबली, श्वासावरती आपल्या ऍबडॉमिनल मुवमेंट्स करायच्या. त्याच्यामुळे काय होईल की ही जी मेरिडियन आहे ती मेरिडियन व्यवस्थित काम करेल. तर आपण आता ह्या तीन तीन मेरिडियन्स आज बघितल्या. पहिली लंग्स, दुसरी लार्ज इंटेस्टाईन आणि तिसरी स्टमक. तर ह्या तीन आज आपण आता इथेच थांबूया, कारण ते जास्त होऊन जाईल. ह्या तीन पुढे उद्या तीन बघूया, 3-4 मेरिडियन जितक्या होतील तितक्या उद्या बघूया. आज 3 मेरिडियन बघितल्या आपण. याच्यामध्ये काही विचारायचंय का तुम्हाला? आपण आधी या फक्त सगळ्या मेरिडियन्स बघून घेऊया, त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यांचा उपयोग कसा करायचा आहे ते आपण नंतर बघूया. तर ह्या 3 मेरिडियन समजल्या का? मी एकदा रिवाइज करते परत. हा, ही लंग्सची जी मेरिडियन आहे ही आपल्या शोल्डरचा हा जो हाड आहे, आपलं हे जे हाड आहे सरळ सरळ, हे हे जे हाड आहे आपलं, त्या हाडाच्या खाली शोल्डरचा हा हाताचा जो हाताचा हा जो बोन आहे, फ्युमेरल, हे जे बोन आहे आणि इथे आपलं हे जॉईंट आहे आणि हा जॉईंट आणि हा आपला मानेच्या खालचा हा समोरचा हा हाडाचा भाग आहे. तर हा हे हाड, हे जॉईंटचं हाड, इथे हा पॉइंट इथे खाली आहे हा पॉइंट. हा इथून ही मेरिडियन सुरू होतो. ही इथून सुरू झाली आणि ही अशी हे हा जो बोन आहे, हाताचं हे जे बोन आहे, इथे हे 2 पॉइंट्स आहेत. हे 2 पॉइंट्स इथे आहेत, हे 2 पॉइंट्स इथे आहेत आणि हा एक पॉइंट इथे जॉईंट वरती आहे आणि हे खाली हे 4 पॉइंट्स आहेत. हे रिस्ट वरती हे 3 पॉइंट्स आहेत आणि हा इथे मध्ये आहे आणि हा अंगठ्याचा खालचा जो भाग आहे तिथे एक पॉइंट आहे आणि ह्या अंगठ्याच्या नखाच्या बरोबर नखाचा खालचा भाग हा इथे येऊन संपत्ती आहे. ही आहे लंग्सची मेरिडियन आहे, फुफ्फुसांची मेरिडियन आहे. ही व्यवस्थित राहिली पाहिजे तर आपले फुफ्फुस व्यवस्थित काम करतात. ही फुफ्फुसांचं काहीही प्रॉब्लेम असेल तर ह्या मेरिडियनला एक्सरसाइज करून ती एनर्जी, हा मार्ग जो आहे मोकळा ठेवायचा. त्यानंतर ही आहे लार्ज इंटेस्टाईन. आता ही लार्ज इंटेस्टाईन जिथे आता ही संपली होती, ही इथे संपली होती, मग ही सुरू झाली लार्ज इंटेस्टाईन, इथून सुरू झाली, हातात येऊन संपली होती, मग त्याच्या जवळच ही हातातूनच सुरू झाली. ही इथून आपल्या इंडेक्स फिंगर पासून सुरू होते लार्ज इंटेस्टाईन. ही अशा प्रकारे ही चालली आहे. ही लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन आहे. हे शोल्डरच्या आपला जो एकदम कोपरा शेवटचा भाग आहे शोल्डरचा, तिथे जाऊन पाठीमागे आहे ते 2 पॉइंट आपल्या मानेच्या बरोबर मध्यभागी इथे हा पॉइंट आहे आणि मग हे फक्त 2 पाठीवर पॉइंट आहेत, बाकी हे सगळे हातावर आहेत आणि हे मानेवर, हे फक्त 2 पाठीमागे आहेत पाठीवरती.
आणि मग ती येते आहे आणि ती इथे येऊन संपते आहे नाकाच्या दोघी बाजूला, आणि दोघीकडे असतात हे. या हातावर पण त्या हातावर पण दोघीकडे असतं. बायलॅटरल म्हणतात त्याला. तर हे इथे आहे, आता हा दुसरा पॉइंट ह्या भागामध्ये इथे असणार. तर हे दोघी बाजूला असतात. तर ही झाली लार्ज इंटेस्टाईन. आणि तिसरी आपण पाहिली ती म्हणजे स्टमक. ही आहे स्टमक. आता जिथे ही संपली होती इथे, तर ही सुरू होते चेहऱ्यापासूनच सुरू होणार मग. तर लगेच दुसरी जी सुरू होते ती त्याच्या तिथूनच सुरू होत असते. आता ही चेहऱ्यावर संपली, तर ही दुसरी मेरिडियन सुरू झाली चेहऱ्यापासूनच. तर ही डोळ्याच्या बरोबर मध्यभागी सुरू होते ही खाली, आणि तिथून ही अशी अशी येते आहे, ही डोक्यावर जाऊन इथून मान अशी अशा प्रकारे ही खाली येते आहे, आणि ही पायात जाते. आणि ही जे पायात स्टिफनेस वगैरे येतो, कारण की ही मेरिडियन ही खाली जाते आहे, स्टमकची मेरिडियन खाली जाते. गुडघ्यामध्ये स्टिफनेस होणं, हे जे प्रॉब्लेम होतात ना, हे स्टमक मेरिडियनच्या तुमच्या मध्ये ब्लॉकेज जर असेल, तर त्याच्यामुळे काय होतं की गुडघे आखडतात. गुडघ्यांचं आखडण्याचं हे पण एक कारण आहे की हे स्टमकचे मध्ये तुमच्या जर काही प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या गुडघ्यामध्ये आखडणार त्रास होणार. आणि सायटिकाचा प्रॉब्लेम जो असतो काही बऱ्याच जणांना, तर त्यातला हा एक स्टमकचा सुद्धा पार्ट असू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ते बघावं लागतं की नेमका तो प्रॉब्लेम त्यांचा कशामुळे आहे. हा एक पॉइंट आहे की ह्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच लोकांना चालायला त्रास होतो. त्यांच्या ते पाय सुद्धा व्यवस्थित टाकू शकत नाहीत. हा हा एक पॉइंट फार महत्वाचा आहे. हा हा पॉइंट बऱ्याच लेडीजला सुद्धा याचा त्रास होत असतो इथे कमरेमध्ये बरोबर खाली. तर ही झाली स्टमक मेरिडियन आहे. तर अशा ह्या 3 मेरिडियन आपण आज बघितल्या. मी ग्रुपवरती टाकते यांचे फोटोज. हा, काही विचारायचं आहे? काही विचारायचं असेल तर विचारू शकतात, नाहीतर मग मी क्लोज करते. मॅम हा तुम्ही हे ऍक्युप्रेशर पॉइंट आपण कसे हे करायचं म्हणजे तिथे आपण मेथी दाणा किंवा कुठलीही पट्टी ही कशी लावायची हे तुम्ही दाखवणार आहात का? हा हा, मी हे सगळे आता ह्या मेरिडियन्स आपल्या झाल्या ना, की हम्म. मी दाखवणार आहे हे सगळं. अरे आपल्याला ह्याचा उपयोग ओके. हे आपण आधी नाही मी कारण आता हे हा सगळं हा. आपण आधी सगळं हे बघणार आहोत की ह्या मेरिडियन्स कुठे कुठे जात आहेत, कशा कशा जात आहेत. आणि हे हे हम्म. शिकून झाल्यानंतर एकदा तुम्हाला माहिती झालं की ह्या ऑर्गनची मेरिडियन ही अशा प्रकारे जाते आहे, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला हम्म. सांगेल की हे प्रॉब्लेम्स आता झाल्यानंतर तुम्ही त्याला बरं कसं करायचं आहे. तर हे मेथीपट्टी कशी लावायची, कुठे लावायची, केव्हा लावायची, हे मी सांगेल तुम्हाला. अच्छा. हा. हा, कारण मी गेले दोन कारण दिवस 2-3 दिवस हा मला थोडं म्हणजे अस्थमा आहे. हा 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 तर मी मेथीपट्टी ट्राय करते आपल्या त्या नोज पॉइंट जे आहेत थंबवर हा हा तिथे मी मेथीपट्टी ट्राय करते. तर हा ते म्हणजे किती घट्ट बांधायचं, पॉइंट्स हा बरोबर आहेत ना? म्हणजे त्या दिवशी तुम्ही ते पिक्चर काढून घेतलं हातावर त्याच्यामुळे ते हा समजलं. हा 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 ते हम्म. ते बांधताना किती घट्ट बांधायचं, सैल बांधायचं वगैरे ते जरा म्हणजे असं, कारण पॉइंट्स तर म्हणजे ऑफकोर्स हे पण कळतात आहे पिक्चर हा बघून. हम्म. आणि नाही, तुम्ही आता तुम्ही मेन्शन काय करायचं करताय. आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की आता हे हे जे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट्स मी आता तुम्हाला पिक्चर पाठवते. तर हे हे पॉइंट्स हा आहेत ना, हे पॉइंट्स असं आपल्या आपल्या हा हा हातावरती त्यांना असं दाबून बघायचं. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ना, हा हा. ह्या पॉइंट्सला हम्म. आपल्याच हातावरती आपण मार्क करून ठेवायचे.
कारण दुसऱ्यांच्या हा. हात तुम्ही किंवा दुसऱ्या दुसऱ्या व्यक्ती घरात जे पण कोणी असतील तर त्यांच्या हातावरती हम्म. पण तुम्ही हे मार्क करू शकता. तर हे ओके. हे मार्क कसं करायचं ते पण मी तुम्हाला पॉइंट हे सांगते. कशा प्रकारे त्यांना मार्क करायचं आहे. तर एक हम्म. मिनिट हं. मी उद्या दाखवेल आता तुम्हाला, कारण की ते आता मला ती PDF नाही सापडत आहे. हम्म. उद्या बघूयात का आपण आता? हा, उद्याच बघूया आपण आता. चालेल चालेल. चालेल चालेल. कारण मी लिव्ह येते ते करायचं काढून काम. ठेवते. हा चालेल आता. हो हो मी बंद करते. हा. हो हो. हो. ठीक आहे. ओके. चला उद्या बघूया.